रतन टाटा यांच्या आयुष्यातील पुढचा प्रवास हा केवळ यशाचा नव्हता, तर तो सतत बदल, धाडसी निर्णय आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्याचा प्रवास होता. जेव्हा त्यांनी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे एक विखुरलेला समूह एकत्र आणणं. होय, कारण त्या काळात टाटा समूहातील अनेक कंपन्या स्वतंत्रपणे काम करत होत्या. त्यांच्या धोरणांमध्ये एकसंधता नव्हती आणि जागतिक स्तरावर त्यांची ओळख मर्यादित होती. अशा परिस्थितीत रतन टाटा यांनी सर्वप्रथम एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की टाटा हे फक्त नाव नसून एक ब्रँड असायला हवा आणि त्या ब्रँडमागे एकच विचार, एकच दिशा आणि एकच मूल्यव्यवस्था असायला हवी. पण हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगातील लोक याला विरोध करत होते. तरीसुद्धा रतन टाटा यांनी आपल्या विचारांवर विश्वास ठेवला. हो, त्यांनी टाटा समूहातील कंपन्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली, त्यांच्यात समन्वय निर्माण केला आणि एक मजबूत ओळख तयार केली. हा बदल हळूहळू घडत गेला, पण त्याचा परिणाम खूप मोठा झाला. टाटा समूह आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. आणि याच प्रवासात त्यांनी घेतलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशी कंपन्यांच्या अधिग्रहणाचा. बरोबर, जेव्हा टाटा समूहाने टेटली, जॅग्वार आणि लँड रोवर सारख्या कंपन्या विकत घेतल्या, तेव्हा अनेकांना हा निर्णय धाडसी आणि धोकादायक वाटत होता. विशेषतः जॅग्वार आणि लँड रोवर या लक्झरी ब्रँड्स विकत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. काहींनी तर असंही म्हटलं की एक भारतीय कंपनी अशा ब्रँड्स चालवू शकणार नाही. पण रतन टाटा यांनी या सर्व टीकांना शांतपणे सामोरे गेले. त्यांनी कोणताही आक्रोश केला नाही, कोणालाही प्रत्युत्तर दिलं नाही. हो, त्यांनी फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि परिणाम काय झाला हे आपण सगळे पाहतोच. त्यांच्या नेतृत्वाखाली या ब्रँड्सना नवीन जीवन मिळालं आणि काही वर्षांतच जॅग्वार आणि लँड रोवर हे टाटा मोटर्ससाठी सर्वात फायदेशीर ठरले. हा केवळ एक व्यावसायिक विजय नव्हता, तर तो भारतीय उद्योग क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण होता. यामुळे जगाला हे कळलं की भारतीय कंपन्या केवळ स्पर्धा करू शकतात असं नाही, तर त्या जागतिक स्तरावर नेतृत्वही करू शकतात. आता त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय, नॅनो कार. हो, ही फक्त एक कार नव्हती, ती त्यांच्या विचारांची आणि समाजाबद्दलच्या संवेदनशीलतेची ओळख होती. एकदा त्यांनी रस्त्यावर एक कुटुंब पाहिलं. वडील स्कूटर चालवत होते. त्यांच्या मागे पत्नी आणि त्यांच्या मधोमध एक लहान मूल बसलेलं होतं. तो प्रसंग त्यांच्या मनाला भेटला आणि त्यांनी ठरवलं की प्रत्येक भारतीय कुटुंबाला सुरक्षित प्रवास करता यायला हवा. आणि याच विचारातून जन्म झाला नॅनोचा. नॅनो बनवणं हे तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या खूप मोठं आव्हान होतं. सर्वात स्वस्त कार बनवण्याचा त्यांचा निर्णय अनेक अडथळ्यांमधून गेला. प्रकल्पावर टीका झाली, अडथळे आले, कारखान्यांच्या ठिकाणांवरून वाद झाले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले. जरी नॅनोला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नाही, तरी ती एक मोठी शिकवण ठरली. कारण रतन टाटा यांनी नेहमीच परिणामापेक्षा उद्देशाला जास्त महत्त्व दिलं. त्यांच्या निर्णयांमध्ये नेहमी एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे धैर्य. पण ते अंधधैर्य नव्हतं, ते विचारपूर्वक घेतलेलं, मूल्यांवर आधारित आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात ठेवून घेतलेलं धैर्य होतं. हो, त्यांनी कधीही फक्त तात्पुरत्या नफ्याचा विचार केला नाही, त्यांनी नेहमी दीर्घकालीन यशाचा विचार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने केवळ व्यवसायातच नव्हे तर समाजकार्यातही मोठं योगदान दिलं. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये टाटा ट्रस्ट्सने केलेलं काम अतुलनीय आहे. आणि यामागे रतन टाटा यांची स्पष्ट विचारधारा आहे. त्यांना वाटतं की व्यवसायाचा खरा अर्थ फक्त पैसा कमावणं नाही, तर समाजाला परत देणं आहे. रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व समजून घेताना एक गोष्ट विशेष लक्षात येते, ती म्हणजे त्यांची नम्रता. इतक्या मोठ्या यशानंतरही त्यांनी कधीही अहंकार दाखवला नाही. ते साध्या माणसासारखे वागतात, साधं आयुष्य जगतात. आणि प्रत्येकाशी आदराने बोलतात. हीच त्यांची खरी ताकद आहे. कारण खरा नेता तोच असतो जो उंचीवर पोहोचल्यावरही जमिनीशी जोडलेला राहतो. त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांनी कठीण निर्णय घेतले. पण त्यांनी कधीही आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांनी नेहमी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि विश्वास या तत्वांवर काम केलं. आणि त्यामुळेच आज टाटा ग्रुप हा केवळ एक व्यवसाय समूह नाही, तर तो विश्वासाचं प्रतीक आहे. रतन टाटा यांची कथा आपल्याला सांगते की आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नसते. त्यासाठी लागते ती दृष्टी, संयम, धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी. त्यांनी आपल्याला शिकवलं की खऱ्या अर्थाने मोठं होणं म्हणजे केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही काहीतरी करणं.
आज ते सक्रिय पदावर नसले तरी त्यांचा प्रभाव आजही तितकाच मजबूत आहे. नवीन पिढीतील उद्योजक त्यांना आदर्श मानतात, त्यांच्या निर्णयांमधून शिकतात आणि त्यांच्या विचारांना पुढे नेत आहेत. आणि कदाचित हाच त्यांचा सर्वात मोठा वारसा आहे की त्यांनी फक्त एक उद्योग समूह उभारला नाही, तर त्यांनी विचारांची एक परंपरा निर्माण केली. आणि म्हणूनच जेव्हा आपण रतन टाटा यांच्याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त एक यशस्वी उद्योगपती दिसत नाही, आपल्याला दिसतो एक विचारवंत, एक नेता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस. आणि कदाचित याच कारणामुळे ते लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.